हरि ओम. भगवद्गीतेच्या आजच्या आपल्या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं स्वागत. आज गीता जयंतीच्या शुभ मुहूर्तावर आपला क्लास असण्याचा पण एक छान योग जुळून आलाय, त्यामुळे जास्त छान वाटतंय. आपण प्रार्थनेने सुरुवात करू आणि मग आपण 6व्या अध्यायाकडे वळूयात. आपला 3रा श्लोक अर्धवट आहे, तो बघायचा आहे. हरि ओम्. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. हरि ओम्. हरि ओम. 3रा श्लोक म्हणून सुरुवात करू. म्हणू का? हा, चालेल. हा. श्लोक 3. आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. योगावरी चढू जाता कर्म साधन बोलिले, योगी आरूढ तो होता शम साधन बोलिले. या श्लोकावर आपण चिंतनाला सुरुवात केली होती मागच्या क्लासमध्ये. आणि पहिली जी ओळ आहे, आरुरुक्षोर मुनेर योगम कर्म कारण उच्यते, ह्याचं आपण चिंतन पूर्ण केलं होतं. आज आपल्याला दुसऱ्या ओळीचा अर्थ बघायचा आहे. योगारूढस्य तस्यैव असं म्हटलंय. ह्याचा अर्थ काय? जो आतापर्यंत आरुवृक्ष होता तोच आता योगारूढ झालेला आहे. 2 टप्प्यातले साधक आणि त्या त्या 2 टप्प्यातल्या साधकांना 2 वेगळी नावं आणि त्यांना सांगितलेल्या 2 वेगळ्या साधना, असा ह्या श्लोकाचा थोडक्यात फोकस आहे. तर जो आरुवृक्ष या टप्प्यामध्ये आहे त्याला कर्म सांगितलंय, आणि पुढच्या टप्प्यात जो गेला त्याला योगारूढ म्हटलंय, आणि त्याला शम हे साधन सांगितलेलं आहे. तस्य एव हे त्यातले शब्द महत्वाचे आहेत, की ते सांगतात की तोच साधक आता योगारूढ झालेला आहे. आता योगारूढ म्हणजे काय? तर योगस्थितीमध्ये योगस्थिती ज्यांनी प्राप्त करून घेतली आहे तो. योगस्थिती म्हणजे काय? तर चित्ताचं आत्मस्वरूपाशी तदाकार होणं. पण आणि ही स्थिती म्हणजे योगस्थिती ही ज्याची स्थिरावलेली आहे तो खऱ्या अर्थाने योगारूढ. म्हणजे जेमतेम तो कसाबसा पोचलाय योगस्थितीत, तर त्याला योगारूढ नाही म्हणता येणार. तो जस्ट त्याचा प्रवेश झालेला आहे, आणि तो प्रवेश झाल्यानंतर तिथे टिकून राहायचंय. तर टिकून राहण्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळ त्या योगस्थितीला स्थिरावण्यासाठी द्यावा लागणार आहे, आणि साधना करावी लागणार आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये स्थिरावणार आहे. आणि हा जो मधला पिरियड आहे, योगस्थिती जस्ट आपल्याला साधली आहे इथपासून ते त्याच्यात स्थिर होण्यापर्यंतचा काळ, त्या काळामध्ये चित्तावर उठणाऱ्या अनेक इतर ज्या वृत्ती आहेत, इतर म्हणजे आत्म्याखेरीज, आत्मचैतन्याखेरीज ज्या इतर वृत्ती आहेत, त्या वृत्तींचा उपशम करायचा आहे. म्हणजे त्यांना शांतपणे सोडून द्यायचंय, आणि अवधान हे स्वस्वरूपावर राखण्याचा प्रयत्न कंटिन्यू करायचा आहे. त्याला साधं उदाहरण घेता येईल. आपल्याला जेव्हा कुणीतरी नको असलेले पाहुणे आपल्याकडे घरी येतात, तेव्हा आपण त्यांचं स्वागत कसं करतो? म्हणजे ह्याच्यातनं मला असं सांगायचं नाही ना की नको असलेले पाहुणे आले की तुम्ही त्याला फुटवा. असं नाही सांगायचं. पण उदाहरण हे त्याच्यातल्या मुद्द्यासाठी बघायचं. हे आता आपण सगळे गीतेचे अभ्यासक आहोत, त्यामुळे तेवढं आपण त्याला फिल्टर लावायचं. सार्वकालिक नाहीये ते, फक्त विशिष्ट मुद्दा सांगण्यासाठी घेतलेला आहे. तर आपण थंड स्वागत करतो, जरा ठीक आहे, हो या या बसा. आणि आपलं काहीतरी काम चाललेलं असतं, त्यामुळे आपल्याला आता त्यांची उपस्थिती आणि त्यांना एंटरटेन करायला जमणार नसतं, तर आपण फार काही त्यांच्याशी गप्पा मारण्याचा उत्साह दाखवत नाही. तर अशा वेळेला काय होतं, एक 4-5 मिनिटात माणूस सुज्ञ असेल आलेला पाहुणा, त्याला कळतं की आत्ता काही आपली वेळ चुकलेली आहे, आपण वेळ न घेता मध्येच धडकलेलो आहोत, ते या यजमानाला काही आवडलेलं नाहीये, आणि असं म्हणून तो लवकरच निघून जातो. तसंच
आता आपलं स्वरूपाशी अनुसंधान राखणं किंवा अवधान राखणं हे महत्वाचं काम चालू असताना इतर ज्या वृत्ती मनामध्ये येत आहेत त्यांना आपण एंटरटेन करणार नाहीये, त्यांच्यामध्ये गुंतणार नाहीये, त्यांच्याकडे थंडपणाने तटस्थपणे पाहणार आहे. त्यामुळे ती वृत्ती लवकर निघून जायला मदत होणार. तर हे जे सगळे प्रयत्न आहेत त्या ध्यानामध्ये स्थिरावण्याचे त्याला शम असं म्हटलेलं आहे. आणि योगस्थिती प्राप्त होऊन ती स्थिरावेपर्यंत हा शम म्हणजे वृत्तींचा उपशम ही गोष्ट सावध राहून करणं हे साधकाला आवश्यक आहे. जर त्यांनी अशी समजूत करून घेतली की हा माझं एकदा ध्यान लागलं, आता मी योगारूढच झालो, आणि मग तर तो साधनेमध्ये ढिला पडला, तर काय होईल? तर सांसारिक वृत्ती आणि संसारातले इतर पदार्थांची आकर्षण हे चटकन त्याच्या चित्ताचा ताबा कधी घेतील हे त्याचं त्याला सुद्धा कळणार नाही. त्यामुळे ते असं त्या स्थितीवरून ते निसरडाकडे आहे. आता पुढे आपण जेव्हा ज्ञानेश्वरी वाचणार आहोत तेव्हा ज्ञानेश्वर फार सुंदर वर्णन करतात त्या स्थितीचं. तिथे प्रत्याहाराला ते म्हणतात की तो इतका निसरडा कडा आहे की तिथे विवेकाची क्षमता असलेली बुद्धी सुद्धा टिकाव धरत नाही आणि माणूस घसरून पडू शकतो. तर हे जे सांगितलेलं आहे की योगारूढस्य तस्यैव शमः कारणम् उच्यते, हा भगवंतांनी साधकांनी गाफील राहू नये म्हणून एक इशारा दिलाय, सावधान करण्याचा एक इशारा भगवंतांनी इथे दिलेला आहे. आता योगारूढ अवस्थेमध्ये ध्यानाची साधना हा योग साधक करतो, पण म्हणून तो काय अहोरात्र ध्यानमग्न अवस्थेमध्ये राहू शकेल का? अर्थातच नाही. त्याचा ध्यान लावण्याचा काळ काहीच असेल आणि त्याच्यापेक्षा जास्त काळ तो इतर जीवनावश्यक त्याची कर्तव्य कर्म करेल किंवा काही उपासना कर्म करेल. मग फरक कुठे पडायला पाहिजे किंवा कसा पडतो? तर उपासना कर्मांचं स्वरूप बदलतं. पूर्वी जी उपासना कर्म ही जास्त करून कर्मकांडात्मक असतात, ती हळूहळू चिंतनात्मक व्हायला लागतात. त्यामुळे योगारूढ व्यक्तीनं जे काही करायचं त्याच्यामध्ये सेंट्रल थीम किंवा सेंट्रल फोकस काय पाहिजे, तर आत्मस्वरूपाचं अनुसंधान टिकवून ठेवणं. मग तुम्ही ध्यान करत असा किंवा ध्यान करत नसा, दोन्हीही वेळेला आत्म्याचं अनुसंधान टिकवून ठेवण्याचा प्रयत्न हे त्याचं उद्दिष्ट आहे. मग त्याला ज्या पूरक असतील त्या साधना करा किंवा त्या करत असलेल्या साधना ह्याला पूरक कशा होतील तसे त्याच्यामध्ये बदल करून घ्या. हे सगळं अपेक्षित आहे. ह्याच्यामध्ये अनावश्यक वृत्तींचा उपशम करणं आणि प्राप्त कर्तव्य कर्म सोडून इतर कर्मांच्या नादी न लागणं, त्याच्यातून न घुटमळणं आणि सांसारिक गोष्टींचे व्याप अकारण वाढवत न बसणं, हे सगळं अवलंबिल्याशिवाय किंवा याचा सगळ्याचा प्रयत्न केल्याशिवाय जास्तीत जास्त चित्त हे आत्मानुसंधानामध्ये राहू शकणार नाही. कारण योगस्थिती ही गोष्ट अंतिम उद्दिष्ट नाहीये. ती जर अंतिम उद्दिष्ट असती तर योगारूढाला साधनच सांगितलं नसतं. योगारूढाला साधन सांगितलंय, याचा अर्थ अजून पुढे काहीतरी मिळवायचंय. ते काय मिळवायचंय? आत्मज्ञान. आत्मज्ञान हे साध्य आहे. योगारूढ स्थितीमध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारचं साधन करून इथपर्यंत पोहोचायचं आहे. त्यामुळे ध्यान काळामध्ये आणि ध्यान काळाखेरीज आपलं जे काही ऍक्टिव्हिटीज चालू असतील त्या सर्व ऍक्टिव्हिटीज मध्ये आपलं आत्म्याशी अनुसंधान टिकवायचं असेल तर एक पथ्य आपल्याला असं पाळावं लागेल की ज्या गोष्टींनी आपलं मन विक्षेपित होतं साधारणपणे ते आपल्याला कळतं. प्रत्येकाचं कशाने किती विक्षेपित होतं हे वेगळं वेगळं असू शकतं. आपल्याला साधारणपणे लक्षात येतं की काय झालं की आपलं चित्त शांत राहतंय, काय झालं की विक्षेपित होत आहे. आणि अशा गोष्टी ज्या आपल्या लक्षात येतील, आता आपण आरुरुक्षु मुनी आहोत असं समजायला हरकत नाही. समजूयात की आपण आरुरुक्षु मुनी आहोत, तेव्हा मनन करून हे समजून घ्यायचं की कुठे आपले चित्ताला विक्षेपत निर्माण होत आहे आणि त्या गोष्टी टाळायच्या. काही उदाहरणं सांगते, त्याच्यातून तुम्ही कदाचित रिलेट करू शकाल. सिनेमा नाटकं बघणं किंवा पार्ट्यांना जाणं, भिशी नावाचा एक प्रकार आपल्या बायकांना फार आवडत असतो, त्या भिशांना जाणं. मग या ठिकाणी काय होतं, काही कन्स्ट्रक्टिव्ह नॉर्मली काही होत नाही, गॉसिप्स होतात. जनरली इकडचं तिकडच्या बोलणं, 10 जणी असतील त्यातल्या 6 आल्या 4 आल्या नाहीयेत
त्या 4 न आलेल्यांच्या बद्दल बोलणं होतं. म्हणजे त्याच्यामध्ये काही त्याच्यातनं साधत काहीच नाही, काहीही पॉझिटिव्ह आणि प्रोडक्टिव्ह त्याच्यामध्ये नसतं. पण त्याच्यामुळे आपलं चित्त विक्षेपित व्हायला मात्र मदत नक्कीच होते. सिनेमा नाटकं बघण्याच्या बाबतीत सुद्धा आता नुकताच मला अनुभव आला. असंभव नावाचा मुक्ता बर्वेचा नवीन पिक्चर आलाय. तर तो आम्ही लागलीच एक उत्सुक होते. मला मुक्ता बर्वे खूप आवडते. म्हणून मी जाऊन बघितला आणि त्या दिवशी समहाऊ मला दिवसभरामध्ये ध्यानसाधना करायला वेळ नव्हता झाला. तर मग अशा वेळेला मी एकदम रात्री झोपताना करते. पण तेव्हा मला ध्यान कुठलं लागतंय? तो एकतर सस्पेन्स थ्रिलर बघून आल्यानंतर त्याच्यातले शॉर्ट्सच सारखे डोळ्यासमोर येत होते. त्यामुळे शेवटी मी तो विफल प्रयत्न सोडून दिला. म्हटलं जाऊ दे. आता हा असंभव वगैरे असले उद्योग करून आल्यानंतर आता आपलं काही ध्यान लागणं शक्य नाही. तेव्हा असे आपल्या मनावर त्याचे परिणाम होतात. काही कशा थरारक कादंबऱ्या वाचणं किंवा दुसरी एक गोष्ट मग अशी गॉसिपच्या अंडर ते पण येतं, परनिंदा. आपण सहज जाता जाता करतो, आपल्याला भानही नसतं. परनिंदा केल्यामुळे चित्त अशुद्ध होतं. तर हे जे काही आहेत म्हणून पुष्कळ जण म्हणतात आम्ही खूप नाम घेतो पण आम्हाला काहीच फरक जाणवत नाही. तर मी एका प्रवचनामध्ये एक ऐकलं की अहो तुम्ही ज्या तोंडाने नाम घेता त्याच तोंडाने तुम्ही परनिंदा पण करता, मग तुम्हाला त्या नामाचा कसा उपयोग होईल? नाम घेण्याची बाकीची जी काही पथ्य आहेत ती तुम्ही पाळलीत तर तुम्हाला त्या नामसाधनेचा उपयोग होईल. तसंच ध्यानसाधनेच्या बाबतीत सुद्धा आहे. ध्यानसाधनेमध्ये चित्त स्थिर होणं आणि अखंड स्थिर राहणं ही सोळावरची पोळी आहे. ती काय अशी सहज जाता जाता मी हे पण करीन, मी ते पण करीन, मी पार्टीला पण जाईन, मी नाटक सिनेमे पण पाहीन. हे तुम्हाला ठरवायला लागेल की आपल्याला ही गोष्ट करायची आहे का आणि खरंच सिरियसली करायची आहे का. तर बाकीची काही पथ्य तुम्हाला हळूहळू एकदम आपल्याला नाही सोडता येणार. आपलं सोशल लाईफ काय आपल्याला टोटली बंद करून टाकायचंय आणि 4 भिंतीमध्ये अडकून पडायचंय असा त्याचा अर्थ नाहीये. पण जिथे तुम्ही जास्त विक्षेपित होताय त्या ठिकाणी नका जाऊ. तुम्ही हळूहळू हळू त्याच्यावर बंधनं आणत तुमचं मन त्याच्यापासून परावृत्त करायला हे शिकायलाच हवं. तर हे बघितलं आपण की शम म्हणजे काय करायचं. शम म्हणजे फक्त ध्यानाला बसल्यानंतर जी काही आपली चित्तवृत्ती वेगवेगळ्या उठतायत त्यांचाच फक्त उपशम करणं असं नसून ध्यानाखेरीज सुद्धा आपल्याला ज्या अनेक गोष्टी विक्षेपित करत असतात त्यांना सुद्धा कंट्रोल करणं हे सुद्धा शम ह्याच्यामध्ये येतं. आता योगस्थिती विकसित होत जाते तेव्हा व्यवहारातल्या कुठल्या गोष्टींना फाटा द्यायचा, कुठल्या गोष्टीतून आपण बाजूला राहायचं किंवा साधना कशी बदलायची. कर्मकांडात्मक साधना असेल तर ती किती काळ ती करत राहायची किंवा त्याच्यात त्या कुठल्या गोष्टी सोडायच्या, त्या कशा सोडायच्या, त्या किती सोडायच्या, त्या कधी सोडायच्या, कुठल्या पॉइंटला सोडायच्या. हे सगळं फाईन ट्युनिंग आहे आणि हे ज्याचं त्यांनी आपापलं ऑब्झर्वेशन करून आपापलं करायचं असतं. कारण प्रत्येकाचा स्वभाव निराळा असतो, प्रत्येकाची तयारी निराळी असते, प्रत्येकाच्या व्यक्तिगणिक आवश्यकता निराळ्या असतात. त्यामुळे त्याला कुठलाही एक नियम लावून त्या चौकटीत बसवता येईल. असं 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 झालं की हे करा. म्हणजे प्रत्येकाला काय चाललंय ते सगळं आतून कळत असतं. तरीही एक थंब रूल ज्याला म्हणू आपण, सर्वसाधारण नियम तो असा आहे की प्रथम सर्व प्रकारची स्वतःची कर्तव्य कर्म आणि उपासना कर्म ही निष्कामतेने केली पाहिजेत. त्याला सेल्फलेसली असं म्हणतात, तशी करायला पाहिजे. आणि त्याचबरोबर स्वरूपाचं अनुसंधान म्हणजे स्वच्या जाणीवेवर अवधान स्थिर करणे ह्या दोन्ही गोष्टी आपल्या साधनेमध्ये इन्क्लूड करायला पाहिजेत. स्वामी चिन्मयानंद त्याचं फार छान वर्णन करतात. ते म्हणतात इन द अर्लियर फेज ऑफ साधना वर्क विदाउट सेल्फ इज द मीन्स अँड आफ्टरवर्ड्स वर्क ऑन सेल्फ इज द मीन्स. मीन्स म्हणजे साधन. पहिलं साधन काय सांगितलंय, वर्क विदाउट सेल्फ. त्या ठिकाणी सेल्फ हा देहभावाचा आहे. देहभाव सोडून गोष्ट करा. कारण देहभाव गेला की आपोआपच संकल्प जातील. देहोहम हे बाजूला झालं की मग मला अमुक एक हवंय. हवं कशासाठी असतं, देहासाठीच हवं असतं. देहच नाही म्हटल्यानंतर ते त्याची अर्ज कमी होते व त्याच्यासाठी प्रयत्नही कमी होतात
आणि त्याच्यातनं मिळण्या न मिळण्यामुळे येणारी अस्वस्थता पण कमी होते. म्हणून वर्क विदाउट सेल्फ, इथे सेल्फ हा देहभावाचा झाला. आणि दुसरा जेव्हा वर्क ऑन सेल्फ ही जी साधनेची दुसरा टप्पा जो आहे म्हणजे योगारूढ अवस्था, तिथे सेल्फ म्हणजे काय, आत्मभाव म्हणजे स्वस्वरूपाचं अनुसंधान, शुद्ध मी. हा सर्वसाधारण नियम आहे, पण ह्याच्यामधलं फाईन ट्युनिंग आणि फाईनर डिटेल्स असतील, काय कसं कधी कुठे कधी किती हे सगळं ज्याचं त्यांनी आपापलं आत्मनिरीक्षण करून, जेव्हा तुम्ही योग आरुरुक्ष होता ना, तेव्हापासूनच तुमची आत्मनिरीक्षणाची जी काही प्रक्रिया आहे ती अधिकाधिक धारदार व्हायला सुरुवात होणं अपेक्षित आहे. तुम्ही त्या स्वतःचं अनालिसिस करणं की आपल्या आत्ता मनामध्ये काय चाललंय, आपली कृती म्हणजे आपले विचार, आचार आणि उच्चार हे किती अलाईन आहेत की नाहीत हे आपलं आपण सारखं तपासून बघावं लागतं. कधी कधी आपण बोलतोय, मनात काहीतरी वेगळंच असतं आणि करतो अजूनच भलतं. जोपर्यंत ही इंटिग्रिटी येत नाही तोपर्यंत योगारूढ पासून आपण खूप दूर आहोत असं समजायला हरकत नाही. योगज्ञानाची अवस्था जेव्हा विकसित होत जाते तेव्हा कधी कधी जसे जशी तुमची साधना योग्य ट्रॅकवर चाललेली आहे, योग्य गतीने चालली आहे, तर मग तेव्हा आपल्याला आपोआपच आपली स्थूल कर्म प्रवृत्ती हळूहळू कमी होत जाते. म्हणजे अगदी आवश्यक अशी कर्तव्य कर्म सोडली तर इतर कर्मांची फारशी रुची राहत नाही, जरा कमीच होतं ते. आता भिशीला जायचंय का, आज खरंच गरज आहे का, माझा अभ्यास नाही झालेला तर मी आता भिशीला जाऊ का अभ्यास करू, आपल्याला लागलीच इनहेरंट चॉईस असतो की नको, भिशीला जाऊन वायफळ गप्पा मारत बसण्यापेक्षा मी अभ्यास करते. हा आपला इनहेरंट चॉईस होतो. आणि हा जर होत असेल तर केवळ लोक काय म्हणतील ह्याच्यासाठी तुमचा चॉईस तुम्ही बदलू नका. हा एक मोठा सावधगिरीचा इशारा आहे की आपण पुष्कळशा गोष्टी मला काय वाटतंय ह्याच्यापेक्षा लोक काय म्हणतील ह्याच्यासाठी अजाणता त्या म्हणजे आउट ऑफ कंपल्शन मारून मुटकून आपण करायला जातो की नाही मग हिला वाईट वाटेल, असं होईल तसं होईल. अगदी काही ठिकाणी आपल्याला पुन्हा ते आपलं आपलं भान आहे की समजा आईसाठी एखादी गोष्ट करायची आहे किंवा एखाद्या आजारासाठी शुश्रूषा करायची आहे आणि मग मला अभ्यास बाजूला ठेवायचा आहे, तर मग तो चॉईस बरोबर आहे की तुम्ही तिथे जाऊन शुश्रूषा करणं हे तुमचं काम आहे. पण गप्पा मारायला जायचंय नुसतं तर नको जायला मग. आणि मोहनाताईंची मला आठवण झाली. मोहनाताई भगवद्गीतेची प्रवचन करताना नेहमी सांगायच्या की तुमचे रिस्पॉन्सेस जसे बदलत जातील ना तसं तुमची फ्रेंड सर्कल्स पण बदलत जातील. ज्यांना तुमचा रिस्पॉन्स आवडत नाहीये त्या स्वतःच तुमच्यापासून दूर जातील मैत्रिणी. मग त्यांचा विचार तुम्हाला करायची गरज पडणार नाही हिला काय वाटेल आणि तिला काय वाटेल. तिला काय वाटायचं ते वाटू दे, तुझं काय चाललंय, तुला काय करायचंय, त्याच्याशी तुझी ऍक्शन बरोबर आहे की अलाइंड आहे का नाही हे बघणं हे तुझं कर्तव्य आहे. जर तू स्वतःला साधक म्हणवून घेत असशील तर. जर तसं काही करायचंच नसेल, तुम्ही आरुरुक्षू नसालच तर मग मनःपूतम समाचार आहेत, कसंही वागा. मनाला आलं इकडे जा, मनाला. पण आपण ते अभंग बघितला होता की नाही, नियम पाळावे जरी म्हणशील योगी व्हावे. योगी व्हायचंय का नाही हे आधी ठरवा, मग त्याच्याप्रमाणे तुमचे चॉईसेस काय ठेवायचे हे तुमचं तुम्हाला कळेल. आणि सुरुवातीच्या साधनेच्या अवस्थेमध्ये जे सगळं सांगितलेलं असतं ते मनाला आणि शरीराला पण वळण लागावं. ह्याच्यासाठी तुम्ही काय कुठली पोथी वाचा किंवा हा नियम तो नियम, अमक्याचं पारायण, स्तोत्र पठण, असं जे काही विविध करणे या भूमिकेत असतात तुम्ही, ते कशासाठी असतं, अशा सगळ्या विविध प्रकारच्या उपासना. तर सुरुवातीला तुमचं मन स्थिर करण्यासाठी त्या तुम्हाला एका पॉइंट पर्यंत मदत करणाऱ्या असतात त्या सगळ्या साधना, म्हणून त्या असतात. पण जशी जशी तुम्ही साधनेत पुढे पुढे जायला लागता तसं मग परमात्म्याचं सूक्ष्म अनुसंधान हे जेव्हा तुम्हाला टॉप प्रायोरिटीचे असतं तेव्हा योग साधकाच्या प्रगतीबरोबर त्याची कर्म हळूहळू नकळतच कमी व्हायला लागतात. याची उदाहरणं पुढे आली की कळेल. तर हा मुद्दा सांगताना रामकृष्ण गमतीने एक फार छान उदाहरण देतात. ते म्हणतात की गरोदर सुनबाईचे दिवस भरत आले की सासूबाई स्वतःच सुनबाईची हळूहळू कामं कमी करायला लागते
की आता हिचे दिवस भरत आले, आता हिला हे काम नको सांगायला, अवजड उचलायला नको, खाली वाकायला नको, अमुक नको. तसं तुमची योगाची प्रगती पुढे पुढे जायला लागली की तुमची कामं हळूहळू म्हणजे इतर उपासना कर्म सुद्धा जी तुम्ही करणे या भूमिकेत असतात ती होणे या भूमिकेकडे वळायला लागली की काही गळून पडतात. आणि त्यांची दुसरी उपमा मला जास्त आवडली की नारळाची झावळी अशी अलगद आपोआप गळून पडते, तशी कर्म गळून पडायला हवी, मुद्दामून बाजूला ठेवण्याची वेळ येता कामा नये. आणि ह्याला स्वतःच त्यांचं उदाहरण फार सुंदर आहे. मागे बहुतेक मी हे तुम्हाला सांगितलंय की रामकृष्ण परमहंस हे कालीमातेचे पुजारी, त्यामुळे अत्यंत कर्मप्रधान त्यांचं आयुष्य होतं. पूजा तर ते यथासांग म्हणजे अगदी सांगोपांग करतच असत, पण ते त्रिकाळ संध्याही करत असत आणि त्याचबरोबर ध्यानसाधनाही करत असत. तर जसजसं त्यांचं ध्यानसाधनेमध्ये त्यांची प्रगती व्हायला लागली तसं तसं त्यांचं काय व्हायला लागलं की ते संध्या करायला आचमन घेतलं, ओम केशवाय नमः असं म्हणण्यासाठी ओम म्हणता क्षणी ते समाधी अवस्थेमध्येच जायचे आणि त्यांच्या हातातलं पाणीच गळून पडायचं. आता कशी संध्या करणार? समाधी अवस्थेत गेल्यानंतर आता संध्या करणंच शक्य नाही. मग पुढे पुढे त्यांच्या लक्षात आलं की आता संध्येचं प्रयोजन संपलं, आता संध्या करण्याची गरज नाही. कारण संध्या वंदन हे सगळ्या गोष्टी या प्राथमिक प्राथमिक साधकासाठी सांगितल्या. त्यांनी चित्त स्थिर होणं आणि ते स्थिर झालेलं चित्त ध्यानातून समाधीकडे जाण्यासाठी वापरणं हे उद्दिष्ट आहे. तर ते उद्दिष्ट सफल झालं. आता काय करायचंय ती संध्या करून? मग जाऊ देत, संध्येच्या मागे लागायचंच नाहीये. आता संध्या ज्याच्यासाठी होती तो हेतू सफल झाला. फक्त साधकांनी हे लक्ष ठेवायला पाहिजे, इथे पुन्हा माधवानंद आपल्याला आठवण करून देतात की नुसतीच कर्म गळून पडतायत आणि दुसरी त्याची बाजू जी आहे की कर्म गळून पडल्यामुळे आत्मानुसंधान टिकणं वाढणं हे होत आहे का नाही, ते यथातथाच होत आहे आणि कर्म मात्र गळून पडतायत असं होत नाहीये ना. याच्याकडे तुमचं तुम्हीच लक्ष द्या, कारण हे तुमचं तुम्हालाच कळणार आहे, बाहेरून कोणी कोणाला याच्यात काही सांगू शकणार नाही. पण जर उपासनेतील अशी स्थूल कर्मांची किंवा कर्मकांडांची प्रवृत्ती कमी होत असेल तर ती बळजबरीने ओढून ताणून करत बसू नका. अनेक वर्ष काही लोकांना काय वाटतं, अनेक वर्ष मी हा नेम केलाय, आता कसा सोडायचा? आता सुटतोय ना तो, मग सुटू देत ना. तो धरून ठेवण्यामध्ये तुमचा अहंकार जोपासला जातोय, ही पण गोष्ट लक्षात आणून देतात माधवानंद. एक फार सुंदर उदाहरण त्यांनी सांगितलंय की एक श्रीकृष्ण सरस्वती महाराज बेळगावचे, त्यांचे शिष्य आप्पासाहेब गोखले, तर ते गोंदवलेकर महाराजांकडे पुष्कळ वेळेला येत असत आणि त्यांचा एक नेम होता जो अनेक वर्ष त्यांनी मोठ्या निष्ठेने पाळलेला होता. काय नियम होता? रोज ते सूर्योदयापूर्वी उठायचे, अंघोळ करायचे, गुरूंची आरती करायचे आणि काही त्यांचा ठराविक जी संख्या होती तेवढा जप करायचे. असा अनेक वर्ष त्यांनी निष्ठेने चालवलेला त्यांचा जो नेम होता. तर एक दिवस असं झालं की त्यांना अंगात ताप होता, 104 डिग्री ताप होता. तर घरचे लोक सांगायला लागले की आता राहू दे, आज आंघोळ करू नका, नुसतीच आरती म्हणा, गुरूंना काही वाटणार नाही. गुरूंना सगळं कळतंय ना, गुरूंना कळतंय ना तुम्हाला ताप आहे, गुरु काही रागवणार नाही. त्यांनी काही कोणाचं ऐकलं नाही. त्यांनी आंघोळ केली, मग आरती केली, जप केला. मग ते सगळं झाल्यानंतर मग त्यांना बसवत नव्हतंच, त्यामुळे मग ते पुन्हा झोपले, अंथरुणामध्ये पांघरून घेऊन पडले. मग त्यांना झोप लागली. काही वेळाने त्यांना घाम आला, त्यांचा ताप उतरला. हे सगळं झाल्यानंतर मग ते गोंदवलेकर महाराजांना भेटायला गेले. मग महाराजांनी त्यांना आधी त्यांचं कौतुक केलं की खरंच प्राणापलीकडे तुम्ही तुमचा नियम पाळताय हो, अशी निष्ठा फार थोड्या लोकांच्यात असते, असं त्यांना आधी गोंजारलं, जरा कौतुक केलं त्यांच्या नेम. आणि कौतुकास्पद गोष्ट होतीही ती, पण मग नंतर ते जे म्हणाले ना ते जास्त महत्वाचं आहे. आपल्या इथल्या मुद्द्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी जो उपदेश केला गोंदवलेकर महाराजांनी त्या आप्पासाहेब गोखल्यांना, तो फार महत्वाचा आहे. ते काय म्हणले की अहो, देहाचे नियम हे देहाच्या स्थितीवर अवलंबून असतात. उपासना ही देहाच्या पातळीवरची गोष्ट नाहीये, फक्त देहाच्या पातळीवरची तर मुळीच नाहीये, ती मनाची बाब आहे. त्यामुळे देहाला आणि मनाला वळण आणि शिस्त लावणं हा त्या सगळ्या नियमाचा हेतू असतो.
तो तुम्ही पाळला, तुम्ही आजवर सगळी देहाची बंधनं पाळली, पण मग आता किती काळ तुम्ही त्या बंधनात अडकून पडणार? ह्या बंधनामध्ये इतकं अडकून पडणं म्हणजे देहस्थितीवर अडकून पडणं आहे, हे तुमच्या लक्षात येत आहे का? तुम्ही अजून देहोहम मध्येच आहात. आणि तुमचा, कारण तिथे सूक्ष्म अहंकार, मी इतके वर्ष हा नेम पाळला, पण नेम पाळणं हे उद्दिष्ट आहे का? उद्दिष्ट काय आहे? तेच जर विसरलं तर मग नेम पाळून उपयोग काय आहे? हे महाराज त्यांना लक्षात आणून देत होते की नेम कशासाठी होता. तुमच्या देहाला आणि मनाला शिस्त लागली, आता तुम्ही देहाच्या पलीकडे जा. मनाने तुम्ही महाराजांचे आहात, गुरूंचे आहात, तर मनाने तुम्ही जरी त्यांची मानस पूजा जरी मानलीत तरी गुरूंना ती पोहोचणारच आहे. इथे तुम्ही देह पातळीवर राहण्यामध्ये तुम्ही सूक्ष्म अहंकाराची जोपासना करताय, ती सोडून द्या. पूर्ण सरेंडर करा, पूर्ण शरणागती होऊ देत. माझं निराळं अस्तित्व नाहीच. जे काही होणार आहे माझ्या हातून तेही परमेश्वर कृपेनी, आणि जे होणार नाही तेही परमेश्वराच्याच इच्छेने. इतकं जेव्हा तुमची शरणागती किंवा त्याला आपण सरेंडर म्हणतो ती असेल, दोन्ही त्याचीच इच्छा म्हटल्यामुळे तुमचं अनुसंधान टिकेल, ते महत्वाचं आहे. अनुसंधान टिकण्यासाठी देहाच्या मर्यादांच्या पलीकडे जाणं गरजेचं आहे. देहोहम पासून सोहम पर्यंत जायचं असेल तर देहाच्या पातळीवरचे नियम कधीतरी कमी करायला हवेत, गरज पडली तर सोडायलाही हवे. हे सगळं म्हणजे शम आहे. शम म्हणजे काय हे आता आपण बघतोय. योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. त्यामुळे आत्मचैतन्याशी ज्याच्या चित्ताची समरसता होते त्यांनी किंवा त्या मार्गावर असणाऱ्या प्रगत साधकांनी या आंतरिक अवस्थेला प्राधान्य देणं आणि इतर गोष्टींमधून मग ती अनावश्यक उपासना कर्म असतील किंवा अनावश्यक कर्तव्य कर्माखेरीज गरज नसलेले व्याप आपण जे काही कारण नसताना वाढवले जातात तशापासून निवृत्त व्हावं, हा अत्यंत महत्वाचा भाग या श्लोकाच्या उत्तरार्धात म्हणजे दुसऱ्या ओळीमध्ये भगवंत सांगतात. आणि म्हणून या श्लोकात वापरलेला जो शम हा जो शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ, एरवी आपण शमदमादी षट साधन संपत्तीचा विचार करतो तेव्हा आपण शमाचा अर्थ घेतो मनोनिग्रह, मनावरती संयम ठेवणं. पण तो तो आहेच, पण तो तेवढाच नाहीये, तेवढाच मर्यादित ठेवायचा नाही. तर लौकिक आणि वैदिक अशा सगळ्या कर्मांपासून निवृत्ती असा तो थोडा व्यापक अर्थ शम या शब्दाचा या श्लोकाच्या संदर्भात घ्यायचा आहे. आता हा कर्माचा त्याग जो आहे तो एका दिवसात होणं शक्य नाही, हे आपल्याला सगळ्यांनाच पटू शकतो. मग इथे जसा जसा साधक जेव्हा आपण साधना करतो तेव्हा त्याची विवेक शक्ती सुद्धा वाढायला लागते, आणि तो आपल्या विवेकाचा उपयोग जेव्हा करायला लागतो तेव्हा विवेकाचा उपयोग करत करत मग कर्मांपासून तो उपरत होऊ लागतो. उपरत म्हणजे कर्मांपासून तो निवृत्त व्हायला सुरुवात होते त्याची. आणि तो जसा जसा तो कर्मांपासून उपरत व्हायला लागतो तसा तसा तो ज्ञानयोगाच्या मार्गामध्ये प्रगत व्हायला लागतो. काहीतरी सोडल्याशिवाय काहीतरी मिळत नाही, हे आपल्याला माहितीये. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, हे आपल्याला माहितीये. ध्यानसाधना वाढवायची आहे ना, मग अनावश्यक ह्या सगळ्या एंगेजमेंट्स आहेत त्या कमी व्हायलाच लागतात. आणि मग त्याच्या कर्मांची संख्या आणि असलेल्या कर्मांमधली आसक्ती हे दोन्ही जेव्हा कमी व्हायला लागतं तेव्हा मग त्याला आपोआपच आत्मानुसंधानाच्या साधनेसाठी त्याला जास्त वेळ उपलब्ध होतो. त्यामुळे निवृत्तीचं सामर्थ्य काय आहे तर एकांत जो मिळतो त्याचा रचनात्मक उपयोग करणं. म्हणजे जसजशी ह्या साधकाची एकांतातली साधना ही वाढीला लागते तसा तसा त्याचा ज्ञानाभ्यास वाढतो, त्याची आत्म्याशी तन्मयता वाढते आणि मग तो लवकरच योगारूढ याच्यामध्ये स्थिर व्हायला लागतो. आता त्यांनी फक्त योगस्थिती प्राप्त केलेली आहे पण तिथं तो स्थिर व्हायला लागतो. आता आपण ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचूयात. ओवी क्रमांक 54 ते 61 आधी वाचून घेऊ आणि मग त्यातल्या काही निवडक ओव्यांच्या वरती थोडस प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करते. मी काहीतरी चुकीचे सांगितले नंबर मला वाटतं. 54 ते
54 ते 61 आहे या ओव्या. आता योगाचळाचा निमथा जरी ठाकावा आथी पार्था, तरी सोपाना या कर्मपथा चुका जणी. निमथा म्हणजे माथा, योगाचळ म्हणजे योगरूपी पर्वत. काय म्हटलेलं आहे? आता अर्जुना, या ध्यानयोग रूपी पर्वताचा माथा जर गाठायचा असेल तर ही कर्ममार्गाच्या पायऱ्यांची वाट मुळीच सोडता कामा नये. सोपान म्हणजे जिना. जिना हा पायऱ्यांनी बनलेला असतो आणि कर्माच्या पायऱ्या चढून गेल्याशिवाय योगरूपी पर्वताच्या शिखरावर पोचता येणार नाही असं म्हणायचं. येणे यमनियमाचे नितळवटे, रिगे आसनाची ये पाऊल वाटे, येई प्राणायामाचे नि आडकंठे, वरवता गा. आता इथे आपल्याला ज्ञानेश्वरी वाचताना वेगळेपणा नक्कीच जाणवणार आहे, कारण गीतेमध्ये बऱ्याच गोष्टी अत्यंत संक्षेपात सांगितल्यात, त्या जास्त विस्तारित पद्धतीने ज्ञानेश्वर महाराज सांगतात, कारण ते स्वतः योग साधक आहेत, योग पंथातले आहेत. या पायऱ्यांनी प्रथमतः यमनियमांच्या पायथ्याने योगासनांच्या पाऊल वाटेला लागावे, नंतर प्राणायामाच्या कड्यावर चढून जावे. आडकंठा हा जो शब्द वापरलाय त्याचा अर्थ कण. मग प्रत्याहाराचा आधाडा, जो बुद्धीच्या ही पाया निसरडा, जेथ हटिये सांडिती होडा, कडे लग. होडा म्हणजे प्रतिज्ञा. प्रत्याहार सगळे अष्टांग योगाचे एक 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 अंग घेत आहेत. प्रत्याहार त्यांनी आधाडा म्हटलंय, म्हणजे अर्धा तुटलेला कण. तो अर्धा तुटलेला असल्यामुळे बुद्धीचा सुद्धा तिथून पाय घसरून पडेल असा तो अर्धकडा लागतो. आणि याच ठिकाणी मोठमोठ्या हट्ट योग्यांची सुद्धा प्रतिज्ञा लटपटून त्यांचा कडेलोट होतो. म्हणजे कसलेले हठयोगी सुद्धा प्रत्याहाराच्या बाबतीत अपयशी ठरू शकतात, इतका प्रत्याहार हे अंग अवघड आहे असं त्यांना सांगेल. तरी अभ्यासाचे निबळे प्रत्याहारी निराळे, नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची. ढाळे ढाळे म्हणजे हळूहळू, परंतु सवयीने आणि निश्चय वृत्तीने या प्रत्याहाराच्या अधांतरी मार्गातही हळूहळू वैराग्याची नखी लागू पडते. नखी काय म्हणले, असं रोवून, घट्ट रोवून तिथे थांबायला लागतं, म्हणून नखी हा शब्द वापरलाय. आणि अभ्यास म्हणजे ती जी जमत नाही ती गोष्ट सोडून न देता ती जमावी आणि जमेपर्यंत पुन्हा पुन्हा करणे म्हणजे अभ्यास. झालं नाऊ दे, काही जमत नाही असं म्हणून सोडणं ही खूप सोपी गोष्ट आहे. न कंटाळता करत राहणं ही फार अवघड आहे. ऐसा पवनाचे नि पाठारे, येता धारणेचे नि पैसारे, क्रमी ध्यानाचे चवरे, सापडे तव. अशा रीतीने वाऱ्याच्या पठारावरून धारणेच्या ऐसपैस प्रांतात पोचावे. आता काहीतरी कधी कधी आता माझ्याकडे ही जी ज्ञानेश्वरीची प्रत आहे त्याच्यामध्ये फारच शाब्दिक अर्थ घेतलेत इथे. एनिवे मी त्याच्याबद्दल बोलीन तेव्हा मी सांगेन, पण वारा हा खूप स्थूल अर्थ आहे. इथे प्राणायामाबद्दल बोलतायत, हे लक्षात घेऊयात आपण. वाऱ्याच्या पठारावरून धारणेच्या ऐसपैस प्रांतात पोचावे, पुढे हाच प्रांत आक्रमित ध्यानाचं टोक लागेपर्यंत जावे. ध्यानाचे चवरे, चवरे म्हणजे टोक. मग मग तया मार्गाची धाव, पुरेल प्रवृत्तीची हाव, जेथ साध्या साधना खेव, समरसे होय. खेव म्हणजे गळामिठी. ध्यानाचं टोक लागेपर्यंत जावं, मग काय होतं, मग ही वाट तिथे संपते व प्रवृत्तीची हाव नाहीशी होते, कारण येथे साध्य आणि साधन यांची गळामिठी पडून ती एकरूप होतात. हे आपण बघूयात पुढे. जेथ पुढील पैस पारुखे, मागील स्मरावे ते ठाके, ऐसिये सरिसिये भूमिके, समाधी राहे. जेथे पुढे पाऊल टाकण्याची गोष्टच नाहीशी होते आणि मागलीही आठवण उरत नाही, अशा योग समाधीच्या नितळ भूमिकेवर तो योगी पुरुष आता स्थिर राहतो. पहिला सुरुवात कुठून केली होती, यमनियमांच्या तळवटापासून सुरुवात केली होती आणि समाधीपर्यंत पोहोचले. येणे उपाये योगारूढू, जो निरवधी जाहला प्रौढू, तयाची या चिन्हांचा निवाडू, सांगेन ऐके. अशा उपायाने योग साधन करून
जो पुरुष अत्यंत उच्च अवस्थेला पोहोचतो त्याच्या लक्षणांचा निर्णय सांगतो तो श्रवण कर. इथे ही शेवटची ओवी आहे ती पुढच्या श्लोकाच्या विवेचनाला जोडून घेणारी ओवी आहे. आता आपण थोडस काही ओव्यांच्या बद्दल पाहूया, कारण सगळ्याच संकल्पना एका किंवा शब्दार्थ बघून समजण्याजोग्या सोप्या नाही. तर त्यांनी सुरुवात काय केलं की योगरूपी पर्वतावर चढायचं आहे. तर योगरूपी पर्वतावर चढताना तुम्हाला पंख नाही आहेत ज्ञानाचे, तेव्हा कर्ममार्गाच्या पायऱ्या चढत कर्ममार्गाच्या पायऱ्यावरून चढत चढतच तुम्हाला तो माथा गाठायचा आहे एकदा. मग तळवटी काय आहे, तळाशी काय आहे, पायथ्याशी यमनियम आहे. म्हणजे आधी यमनियम ह्या पायऱ्या तुम्ही चढल्या पाहिजे, मग पुढे आसनाची पाऊल वाट लागेल. यमनियम आसन, मग प्राणायाम, प्राणायामाचा अवघड घाट चढून जाऊन मग प्रत्याहाराचा अर्धा कडा लागणार आहे. प्रत्याहारामध्ये तुमचा सगळा कस लागणार आहे असं त्यांना म्हणायचंय की तिथे थोडे मोठ्या मोठ्यांची भंबेरी उडते आणि मोठ्या मोठ्यांचा पाय घसरतो. पण त्याच्यासाठी तिथे रोवून राहायला पाहिजे. पुन्हा पुन्हा पाय घसरला तर घसरू दे, परत परत प्रयत्न करा. अभ्यास आणि वैराग्य ह्या दोन गोष्टींच्या साहाय्याने तुम्ही प्रत्याहार ही पायरी सुद्धा किंवा हा टप्पा सुद्धा ओलांडू शकाल. मग त्याच्यानंतर काय आहे, प्राणायाम प्रत्याहार. तर प्राणायाम आणि प्रत्याहार यांनी धारणेपर्यंत कसं यायचं त्यातली 58वी ओवी परत एकदा वाचते. पैसा पवनाचेनी पाठारे, येता धारणेचेनी पैसारे, क्रमी ध्यानाचे चवरे, सापडे तव. आता इथे श्वासाच्या लयीवर मंत्र बसवून चित्त हळूहळू स्थिर होतं ही कन्सेप्ट आहे की श्वासाबरोबर मंत्राची आलंबन करून मन स्थिरावतं आणि मग तत्वाच्या धारणेच्या थोड्या प्रशस्त भागात साधक येतो. पैसारे म्हणजे प्रशस्त. धारणेला अनुकूल मन करायचं असेल तर एकाग्रता वाढवण्यासाठी श्वासाच्या लयीवर मंत्र बसवून चित्त हळूहळू स्थिर केलं जातं. त्याचं उदाहरण जर घेतलं तर सोहम समजा मंत्र असेल तर श्वास घेताना सो, सोडताना हम, किंवा ओम नमः शिवाय असेल तर ओम म्हणताना श्वास घेताना ओम, मग नमहाला काहीच करायचं, सोडायचं नाही, घ्यायचं नाही, रोखून धरायचा आणि शिवायाला सोडायचं. घेणं, थांबणं आणि सोडणं अशा श्वासाच्या लयीवर ओम नमः शिवाय बसवलं जातं. आणि एकंदरीत प्राणायामानंतर ध्यान चांगलं लागतं. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आता मध्येच मी गेल्या 2-3 महिन्यांपूर्वी श्री रविशंकरांचं एक मेडिटेशन वरचा सेमिनार चालू होता. म्हणजे 7-8 दिवसांचा का 10 दिवसांचा ते होतं. तर रोज ते ध्यान घेत होते. तर ध्यानाच्या आधी ते श्वसन घ्यायचे. श्वसनामुळे तुमची इकडे तिकडे जे विखुरलेलं चित्त असतं ते, कारण स्थूल आणि सूक्ष्म, स्थूल शरीर आणि सूक्ष्म मन मध्ये येतो, त्याला जोडणारा दुवा म्हणजे प्राण, म्हणजे श्वास. तर स्थूलातून एकदम सूक्ष्माकडे जाता येत नाही, म्हणून मध्ये प्राणांच्याकडे जायचं. आपण ज्यांनी उपदेश सार ऐकलं असेल त्यांनाही आठवेल, उपदेश सारामध्ये जे ध्यानयोगाशी संबंधित श्लोक आहेत त्याच्यामध्ये प्राणबंधनात लीन मानसम एकचिंतनात नाशमेत्यदः हा श्लोक एक्झॅक्टली हेच सांगणार आहे की प्राणाच्यावर तुम्ही श्वासावर लक्ष केंद्रित केलं की तुमचं मन आधी शांत होतं आणि मग ते शांत मन एकचिंतनामध्ये लावलं की त्या मनाचा नाश होतो. मनोलय आणि मनोनाश हे 2 महत्वाचे टप्पे आहेत. प्राणायामाने मनोलय होतो, म्हणजे मन इकडे तिकडे धावत असतं ते आधी मांडी घालून शांत बसतं. आता शांत बसल्यानंतर एका गोष्टीचा विचार, तो कशाचा, आत्मानुसंधान, आत्म्याचा विचार. तर इथे पवनाचेनी पाठारे म्हणजे जणू काही पवनाच्या म्हणजे श्वासाच्या पाठुंगळीवर बसून तो धारणेपर्यंत येतो, अशी एक कल्पना मांडलेली आहे. आता पुढचं आहे ते क्रमी ध्यानाचे चवरे सापडे तव. मग धारणेपर्यंत आल्यानंतर धारणेची पुढची स्टेप काय, तर ध्यान. म्हणजे धारणेपासून तुम्ही पुढे गेलात की मग तुम्हाला या ध्यान प्रक्रियेचं चवरे म्हणजे टोक,
मस्तक किंवा अंतिम भाग. आणि तो काय आहे, तर तो ध्यान म्हणताय. जी धारणा धरली आहे तिचं सूक्ष्म आलंबन मस्तकामध्ये ठेवायचं आणि त्यालाच ओम म्हणा किंवा सोहम म्हणा किंवा कुठलाही नामजप, ओम नमः शिवाय असेल, श्रीराम असेल, अशा मंत्रांच्या साह्याने त्या आत्मतत्वाचा जो वेध घेतला जातो तो ते ध्यान. आता आपल्याला प्रश्न पडेल, तुम्ही सगळ्या योगवाल्यात बऱ्याच जण, की समाधी ही शेवटची अवस्था आहे की नाही? अष्टांग योगातलं सगळ्यात वरचं टोक जर समाधी आहे, तर ध्यानाला टोक का म्हणतायत? ध्यानाला मस्तक का म्हणतायत? असा प्रश्न पडला का? तो पडायला पाहिजे, जर नसला पडला तर हे जरी खरं असलं की समाधी ही ध्यानाच्या पलीकडच्या एकरूपतेची अवस्था आहे, त्याच्यात प्रक्रिया नाहीये. आता ही प्रक्रिया कुठपर्यंत आहे? यमनियमांपासून कुठल्याही प्रकारचा प्रयत्न हा ध्यानापर्यंत आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, ह्या सगळ्या टप्प्यामध्ये काही ना काही कर्म आहेत, काही ना काहीतरी प्रयत्न आहेत. पण सगळे प्रयत्न संपल्यानंतर समाधी लागते. आणि इथे प्रक्रियेचा आढावा घ्यायचा आहे. त्यामुळे ती प्रक्रिया कुठे शेवटी, प्रक्रियेचा शेवट, प्रक्रियेचा टोक कुठलं आहे? ध्यान. म्हणून त्याला ध्यान प्रक्रियेचं मस्तक म्हणण्याचं कारण हे आहे. समाधीमध्ये कुठली प्रक्रियाच नाहीये, तेव्हा प्रक्रिया संपते तेव्हाच समाधी सुरू होते. त्यामुळे त्याच्यातून प्रक्रिया संपल्यानंतर जी प्राप्त होणारी समाधी आहे ती अवस्था आहे. आणि त्याच्यामध्ये काय होतं, तर साधकाचं चित्त हे आत्मतत्व या साध्याशी साधनेद्वारा समरसून जातं. आपण ती 59वी ओवी वाचूया. मग तया मार्गाची धाव, पुरेल प्रवृत्तीची हाव, जेथ साध्य साधना खेव, समरसे होय. महाराज काय म्हणतात, साध्य आणि साधना यांची समरसतेनी मिठी पडते आणि त्या अवस्थेत एकटा साधक आत्मस्वरूपात राहतो. ध्येयच फक्त उरतं, ध्याता उरतच नाही. हे जे समाधीचं लक्षण सांगितलेलं आहे ते तिथे रिअलाइज होतं. आणि त्यावेळेला चित्ताची स्थिती काय असते ते या 59व्या आणि 60व्या ओवीमध्ये सांगितलंय. तिथे आता मग तया मार्गाची धाव, पुरेल प्रवृत्तीची हाव. प्रक्रिया संपली, प्रवृत्ती संपली, आता पूर्ण निवृत्ती आहे. प्रवृत्तीची हाव संपली, म्हणजे आता करण्यासारखं काहीही उरलेलं नाही. सगळं जे करायचं होतं ते करून संपलं. आणि मग काय झालं, जेथ पुढील पैस पारुखे, मागील स्मरावे ते ठाके, ऐसिये सरिसिये भूमिके, समाधी राहे. इथे समाधीची अप्रतिम व्याख्या केलेली आहे. पुढील पैस पारुखे म्हणजे चित्त भविष्यामध्ये डोकावत नाही. आणि मागील स्मरावे ते ठाके, चित्तात पुढे पडणारं पाऊल जसं थांबतं तसं मागचंही काही स्मरत नाही. आणि त्या त्या क्षणाच्या वर्तमानामध्ये साधकाचं चित्त हे त्याच्या आत्मचैतन्याशी समरस होऊन राहिलेलं असतं. इथे बघितलं तर आपण या सगळ्या ओव्या वाचल्या आणि काही ओव्यांचा वरती विशेषही थोडंसं बघितलं तर यमनियमांपासून चा सगळा अष्टांग योग साधून ध्यानयोगाच्या संदर्भातली कर्माचं आणि योगारूढाचं आपल्या खास शैलीमध्ये वर्णन ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे. आणि ध्यानयोगाकडे श्रोत्यांच्या चित्ताला तिकडे वळवलेलं आहे. तर आता या अष्टांग योगाच्या उपायानेच जो योगारूढ झाला हे म्हणताना जी शेवटची ओवी आपण वाचली, या अष्टांग योगाला पर्याय नाही, त्याच मार्गाने इथे यायला लागणार. योगारूढ व्हायचं असेल तर आता योगारूढ झाला का नाही हे कसं कळणार, ते आता पुढच्या श्लोकात सांगणार आहेत. म्हणून त्याची लक्षणं ही पुढच्या श्लोकात सांगणार आहेत. तेव्हा आपण आता पुढचा श्लोक वाचूया. एकदा हा श्लोक वाचते, संजना वाचतेस तू? एकदा हा श्लोक वाच. आता आपण सगळं वाचलंय त्या त्या प्रकाशामध्ये तो श्लोक आणि गीताईचा श्लोक वाचू आणि मग पुढचा वाचू. मी वाचू का? म्यूट आहेस. तिसरा परत वाचायचा आहे ना? हा, तिसरा परत वाचायचा. हा. तू गीतेचा वाच, मी गीताईचा वाचते आणि मग परत चौथाचं तसंच करू. बरं.
आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. योगावरी चढू जाता कर्म साधन बोलिले, योगी आरूढ तो होता शमसाधन बोलिले. चौथा. यदा हिनेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्जते सर्वसङ्कल्पसन्न्यासी योगारूढस्तदोच्यते. कर्मात जो अनासक्त विरक्त विषयी असे, संकल्प सुटले तेव्हा तो योगारूढ बोलिला. आधी पदच्छेद अन्वय अर्थ बघूया. यदा हि न इंद्रियार्थेषु न कर्मसु अनुषज्जते सर्वसंकल्प संन्यासी योगारूढः तदा उच्यते. आता अन्वय आणि अर्थ. यदा इंद्रियार्थेषु न अनुषज्जते, जेव्हा इंद्रियांच्या विषय भोगामध्ये आसक्त होत नाही. यदा कर्मसुही न अनुषज्जते, आणि जेव्हा कर्मामध्येही आसक्त होत नाही. सर्व संकल्प संन्यासी, आणि त्याच्या सर्व संकल्पांचा संन्यास झालेला असतो. तदा योगारूढ हा उच्यते, तेव्हा त्याला योगारूढ म्हटलं आहे. पुन्हा एकदा फक्त मराठी अर्थ आपण वाचूया. जेव्हा आता इथे कोण योग साधक, कारण कर्त्याचं नावच घेतलं नाही, पण तो योग साधक आरुरुक्षु म्हणू आपण. जेव्हा आरुरुक्षु योग साधक इंद्रियांच्या विषय भोगात आणि कर्मातही आसक्त होत नाही, आणि जेव्हा त्याच्या सर्व संकल्पांचा संन्यास झालेला असतो, तेव्हा त्याला योगारूढ म्हटलं जातं. आता मागच्या श्लोकामध्ये योगारूढासाठी म्हणजे योगावस्था प्राप्त झालेल्यांसाठी अवांतर आणि अकारण उठणाऱ्या कर्म प्रवृत्तींचं निवारण करून शांत ज्ञानमय स्थितीमध्ये राहणं हे साधन आहे. म्हणजेच यालाच शम म्हटलं होतं. हे सगळं म्हणजेच शम. तर ध्यानाची अवस्था थोडी साधू लागली आहे अशा साधकाला असं चुकून वाटायला नको की आपण योगारूढ झालोय, आता आपल्याला साधनेची फारशी आवश्यकता नाही. त्यामुळे योगस्थितीबाबत पुरेशी परिपक्वता येण्यापूर्वीच योगारूढ झालोत असं समजून साधनेमध्ये ढिलं पडून साधकांनी आपला आत्मघात करून घेऊ नये. म्हणून हा पुढचा श्लोकाची खास योजना आहे की योगारूढ झालायस का नाही हे समजण्याकरता तुला मी सांगतो. योगारूढाची लक्षणं सांगतो, ती समजून घे आणि मग आत्मपरीक्षण कर आणि बघ की तुझ्यामध्ये कुठली लक्षणं आली आहेत का नाही, आणि आली असली तर ती कितपत आली आहेत हे तुझं तूच बघ. कारण ज्याची त्याची अंतस्थिती हा जो तोच जाणतो. आता कुठली लक्षणं सांगितली आहेत? 3 लक्षणं सांगितलेली आहेत. यदा हि इंद्रियार्थेषु न अनुषज्जते, म्हणजे विषय भोगामध्ये चित्त आसक्त होत नाही. दुसरं लक्षण सांगितलं कर्मसु न अनुषज्जते. आता इथे चित्त वगैरे शब्द वापरलेले नाहीत. एकंदरीत गीता उपनिषद ह्या सगळ्यांचीच शैली अशी आहे की ते कमीत कमी शब्दामध्ये सांगतात आणि वाचकांच्या, श्रोत्यांच्या किंवा अभ्यासकांच्या सूक्ष्म बुद्धीवर किंवा सुज्ञतेवर त्यांचा विश्वास आहे की तुम्ही आता ध्यानयोग वाचतात म्हणजे हे सगळं चित्ताबद्दल चाललंय आणि योग साधकाच्या चित्ताबद्दल सांगितलंय, तेव्हा ते वेगळं सांगण्याची गरज त्यांना वाटत नाही. पहिलं लक्षण काय सांगितलं? विषय भोगामध्ये चित्त आसक्त न राहणं. दुसरं सांगितलं कर्मामध्ये चित्त आसक्त न राहणं. आणि आता तिसरं जे लक्षण आहे ते श्लोकाच्या दुसऱ्या ओळीतल्या पहिल्या चरणामध्ये सांगितलंय, सर्व संकल्प संन्यासी, सर्व संकल्पांचा संपूर्णपणे त्याग करणं. पण आता एक एक बघूयात. मला असं वाटतं आज आपलं पहिलं लक्षण तर पूर्ण होऊ शकतं. यदा हि न इंद्रियार्थेषु अनुषज्जते, जेव्हा योग साधक हा इंद्रियांच्या विषय भोगामध्ये आसक्त होत नाही. तर इंद्रियांचे अर्थ म्हणजे काय? तर प्रारब्धानुसार प्राप्त होणारे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय, त्याच्यामध्ये तो आसक्त होत नाही. म्हणजे काय? तर अनुकूल पदार्थ, व्यक्ती,
अनुकूल परिस्थिती, अनुकूल घटना ह्याच्यामध्ये तो आसक्त होत नाही. किंवा असं म्हणता येईल की शरीराचे ऐशो आराम, मनाला मिळणारा मान प्रतिष्ठा, सन्मान प्रतिष्ठा यांनी मनाला मिळणारा आनंद, ह्याच्यामध्येही साधकाची आसक्ती जेव्हा राहत नाही, तो या सगळ्यांचा भोगबुद्धीने भोग घेत नाही. याचाच अर्थ त्याच्यापेक्षा तो फार सुखी होत नाही. आता आपण दुःखाबद्दल बोलतच नाहीये, तर आपण चिकटतच नाही. दुःखाला आपण चिकटत नाही. दुःखापासून आपल्याला पळ काढायचा असतो, आपण सुखाला चिकटतो. त्यामुळे आता फक्त आपण अनुकूल पदार्थ, परिस्थिती, व्यक्ती, घटना यांच्याच विषयीचा विचार करतो. पण अनुकूलतेला आपण चटकन चिकटण्याची आपली प्रवृत्ती असते. हा, हे आवडलंय, हे हवंय, हे सारखंच हवंय, हे अजून हवंय. हे कुठे वाटतं? अनुकूलतेबद्दलच वाटतं. त्याला ही आसक्ती त्याची का जाते योग साधकाची? तर 5व्या अध्यायातला पुन्हा एका श्लोकाची आठवण करून देते. येही संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एवते आद्यंतवंतः कौंतेय न तेषु रमते बुधः. या श्लोकामध्ये सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे ते या प्रगत साधकाला नुसतं कळलेलंच नाहीये, तर ते त्याला वळलेलं सुद्धा आहे. काय तत्वज्ञान आहे? येही संस्पर्शजा हा भोगा, हा इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगाने जे भोग मिळतात त्याचे दोन वैशिष्ट्य सांगितली आहेत की ते दुःख योनया आहेत. म्हणजे प्रारंभी सुखाचे वाटले तरी अंतिमतः येन केन प्रकारे ते दुःखालाच कारणीभूत होणार आहे, ही एक. आणि दुसरं ते कसे आहेत? आद्यंतवंत, त्याला आधी आहे आणि अंत आहे, म्हणजे ते अनित्य आहेत. त्यामुळे हे तत्वज्ञान चांगलंच मुरल्यामुळे त्याला हे कळलंय की हे मिळालं तरी ते जाणारच आहे. ते खूपच थोडा काळ आपल्या बरोबर राहणार आहे. तेव्हा त्याच्यामध्ये एवढं उड्या मारून नाचण्यासारखं काहीच नाहीये. प्रमाणाबाहेर खुश होण्यासारखं याच्यात काही नाही, त्याला चिकटण्यासारखं त्याहून काही नाही. त्यांनी खूपच जास्त दुःख होईल. तसंही सुटल्यामुळे थोडंफार दुःख नॅचरली होणार आहे, ते आहे. चिकटून बसलं तर तुम्ही हातातली वाळू जशी घट्ट धरून ठेवण्याचा जसा हे करू, ती वाळू शेवटी निसटूनच जाते. बघा तुम्ही मुठीत बघितलाय कधी प्रयत्न करून? मुठीमध्ये वाळू धरण्याचा प्रयत्न केला तर काहीही नाही, सगळं खाली गळून जातं. तसं मुठीत वाळू पकडण्यासारखं किंवा अळवावरचा थेंब जो म्हणतो तो गळूनच जाणार असतो. तो किती सुंदर दिसू देत, अगदी सप्तरंगी दिसेल, हिऱ्यासारखा दिसेल, मोत्यासारखा दिसेल, पण तो गळूनच जाणार आहे. हे मला याच क्षणी माहितीये, तर मी त्याचा किती आनंद करीन? माफक थोडासाच. ह्याच्यामधून म्हणून त्याची इंद्रियांच्या अर्थामध्ये तो विषयांच्या उपभोगामध्ये तो आसक्त होत नाही. आता ह्याच्यावरून आपल्याला, आता कसं आहे की आपण उच्च लोक कशी वागणार आहेत हे बघतोय, पण आपण तेवढे उच्च नाही आहोत. त्यामुळे ह्याच्यातून आपल्याला काहीतरी टेक अवे नॉलेज पाहिजे की हे समजल्यानंतर मला काय, म्हणजे माझ्या वागण्यामध्ये मी बदल कसा करू शकेन. मला जर विषयांमधली आसक्ती माझी घालवायची असेल तर मी कसा विचार करावा, किंवा मला काही उपाय आहे का? तर हे अनेक जे गीतेवर लिहिणारे तत्वचिंतक असे लेखक जे आहेत ते आपल्याला त्याच्यातनं मर्म काढून मदत करत असतात. तसं रामसुखदास आपल्याला त्याचं तात्पर्य सांगतात की ह्या श्लोकार्धाकडून किंवा ह्या चरणामधून तुम्ही काय शिका, की इंद्रियांच्या भोगामध्ये आसक्त न होण्याची साधनं कुठली, उपाय कुठले? 2 उपाय ते आपल्याला सुचवतात. पहिला उपाय आहे इच्छापूर्तीचं सुख न घेणं. जरा शांतपणे विचार करायला लागेल ना या शब्दांच्या वरती. इच्छापूर्तीचं सुख न घेणं, आपण सगळी धडपड तर त्याच्यासाठीच चाललेली असते. त्याचा अर्थ असा आहे की अनुकूलतेची इच्छा न करणं, अनुकूलतेसाठी न धडपडणं, अनुकूलतेची आशा न ठेवणं, त्या आशेला न लागणं. आशेचा आपण मागे तो श्लोक बघितला होता ना, आशानाम मनुष्याणाम काचिद आश्चर्य शृंखला यया बद्धा प्रधावंती मुक्तास तिष्ठन्ति पंगुवत. या आशा नावाच्या बेड्या इतक्या गंमतशीर आहेत की ज्यांच्या पायात आशारूपी बेड्या पडतात ते धावतात, आणि जे ह्या बेड्यातून मुक्त झाले ते
जणू काही पांगळे आहेत. पांगळा मनुष्य कसा एकाच ठिकाणी बसून राहतो तसे ते शांत एका जागी बसून राहतात. आता आपण योगसाधक या भूमिकेतून या श्लोकाकडे बघायचंय, आशा या शब्दाकडे बघायचंय, की विषयांच्या नादीच लागायचं नाही. मिळाले मिळाले नाही मिळाले नाही मिळाले, अनुकूल मिळणारच नाहीयेत. मग अनुकूल मिळाले नाहीत तर दुःखही होणार नाही, आणि मिळाले तर फार मोठं सुखाच्या उड्याही मारणार नाही. म्हणजे त्याला ते म्हणतात की अनुकूल गोष्टी मिळाल्यानंतर विशेष प्रसन्न न होणे. म्हणजे अगदी गगनाला आपले हात टेकल्याचं फिलिंग नको यायला, किंवा आपले पाय जमिनीवरून उचलले गेलेत आणि आपण हवेत तरंगतोय एवढा आनंद नको व्हायला. मापात, ठीक आहे आता झालंय, चांगलं झालंय, पण हे काही टिकणार नाहीये हे मनात धरून ठेवलं असेल तर ते जेव्हा संपेल तेव्हा त्या प्रमाणात त्याचं दुःखही होणार नाही. आणि दुसरी गोष्ट ते सांगतात की तुमच्या गरजा कमी ठेवा. जीवनासाठी अत्यावश्यक, जीवन निर्वाहासाठी जे तुम्हाला हवं तेवढं मिळवायलाच हवं. पण त्याच्या व्यतिरिक्त अनेक गोष्टींनी आपली घरं, आपली कपाटं, आपले माळे भरलेले असतात, अक्षरशः भरलेले असतात. त्यातल्या बऱ्याच गोष्टी वर्षानुवर्षात आपण काढतही नाही, पण फेकायची वेळ आली की आपला पुन्हा जीव अडकतोच. नाही, नको राहू देत. आणि असं होतंही पुष्कळ वेळेला की अगदी टाकलं की लागलीच 4-8 दिवसात त्याची गरज पडते. असंही होतं. नाही असं नाही. पण ठीक आहे, त्याला लेबल लावून ठेवावी. 2 वर्षात हे लागलं नाही, आता लागलं ना, आता हे लागणार नाही असं डिक्लेअर करून ते देऊन मोकळं व्हावं. ते ज्याला त्याचा उपयोग आहे त्याला आपल्या जीवनावश्यक, अत्यंत जीवनावश्यक गोष्टींच्या खेरीज ज्या अतिरिक्त वस्तू आपल्याकडे असतील त्या आपल्या 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 लागतील लागतील म्हणून जे आपण चोंबाळून साठवून ठेवतो, त्याच्याऐवजी त्या ज्यांना लागतायत त्यांना लवकर लवकर देऊन टाकाव्यात. आणि असं केल्यामुळे मनुष्याची भोगामध्ये, विषय भोगामध्ये, विषय वस्तूंमध्ये आसक्ती राहत नाही. म्हणून हे 2 उपाय, कारण शेवटी गीता ही आपल्याला वापरायची, वापरण्यासाठी खूप आपण योगारूढाची वर्णनं वाचली, प्रत्याहाराचा कडा वगैरे वगैरे, पण ते जाऊ देत. ह्यातलं काही आपल्याला करता येतंय का हे आपण बघूया. ते वाचूच या, ते वाचायचंच आहे. गीतेच्या अभ्यासाचा तो भाग आहे म्हटल्यानंतर तो आपण वाचणारच. पण प्रॅक्टिकली मला काय, हा श्लोक मला कसा वापरता येईल ह्याचाही विचार करून आता आपण इथे आज थांबूया. उरलेली जी 2 लक्षणं आहेत योगारूढाची ती आपण पुढच्या क्लासमध्ये शिकूया. प्रार्थना म्हणून आपण थांबूया. गीता जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा. आजच मला, माझी एक आत्या आहे सुवर्णा देवधर, ती गीता धर्म मंडळाची कार्यकर्ती आहे, आणि तिने 18 श्लोकांमध्ये, म्हणजे प्रत्येक अध्यायातला एक श्लोक असा एक तिचा युट्यूबवरचा छोटासा हे आहे, तो मी पाठवते. कारण सगळ्यांनाच 18 अध्याय म्हणणं जमणार नाही, पण हे 18 श्लोक ऐकायला हरकत नाही. गीता जयंतीच्या निमित्ताने आपण तेवढं ऐकूयात, म्हणजे सर्व अध्यायांचं स्मरण केल्यासारखं होईल. प्रार्थना म्हणते. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.